सार्थश्री दासबोध दशक 5वा समास दुसरा गुरुलक्षण श्रीराम जे करामती दाखविती तेही गुरु म्हणजेती परंतु सद्गुरु नव्हेती मोक्षदाते सभा मोहन भुररी चेटके साबर मंत्र कौटाले अनेके नाना चमत्कार कौतुके असंभाव्य सांगती औषधी प्रयोग का सुवर्ण धातूचा मार्ग दृष्टिबंधने लागवेग अभिलाषाचा साहित्य संगीत राग ज्ञान गीत नृत्य तानमान नाना वाद्ये शिकविती जन तेही एक गुरु विद्या शिकविती पंचाक्षरी ताडे तोडे नाना परी का पोट भरे जयावरी ते विद्या शिकविती जे यातीचा जो व्यापार शिकविती भरावया उदर तेही गुरु परी साचार सद्गुरु नव्हेती आपली माता आणि पिता तेही गुरुची तत्वता परिपैल पार पाविता तो सद्गुरु वेगळा गायत्री मंत्राचा उच्चारू सांगे तो साचार कुलगुरु परिज्ञान विण पैल पारू पाविजेत नाही जो ब्रह्मज्ञान उपदेशी अज्ञान अंधारे निरती जीवात्मया परमात्मयासी एकता करी बिघडले देवाणी भक्त शिव जीवपणे द्वैत तया देव भक्ता एकांत करीतो सद्गुरु भव व्याघ्रे घालून उडी गोवत्सास तडा तोडी केली देखो निशीघ्र सोडी तो सद्गुरु जाणावा प्राणी माया जळी पडिले संसार दुःखे दुखवले ऐसे जेणे मुक्त केले तो सद्गुरु जाणावा वासना नदी महापुरी प्राणी बुडता ग्लांती करी तेथे उडी घालून तारी तो सद्गुरु जाणावा गर्भवास ती साकडी इच्छा बंधनाची बेडी ज्ञान देऊन शीघ्र सोडी तो सद्गुरु स्वामी फोडुनी शब्दाचे अंतर वस्तू दाखवी निज सार तोची गुरु हा माहेर नाथांचे जीव एक देसी बापुडे तयास ब्रह्मची करी रोकडे फेडी संसार साकडे वचन मात्रे जे वेदांचे अभ्यांतरी ते काढून पत्यापरी शिष्य श्रवणी कवळभरी उदार वचने वेदशास्त्र महानुभाव पाहता एकची अनुभव तोची एक गुरुराव ऐक्य रूपे संदेह निशेष जाळी स्वधर्म आदरे प्रतिपाळी वेद विरहित टवाळी करूच नेणे जे जे मन अंगीकारी ते ते स्वये मुक्त करी तो गुरु नव्हे भिकारी झडे आला शिष्यास न लविती साधन न करीत करविती इंद्रिय दमन ऐसे गुरु वाडक्याचे तिन मिळाले तरी त्यजावे जो कोणी ज्ञानबोधी समूळ विद्या छेदी इंद्रिय दमन प्रतिपादी तो सद्गुरु जाणावा एक द्रव्याचे विकिले एक शिष्याचे आखिले अति दुराशेने केले दीन रूप जे जे रुचे शिष्यामनी तैसीच करी मन धरणी ऐसी कामना पापिणी पडळी गळा जो गुरु भिडसारू तो अधमाहुन अधम थोरू चोरटा मैंद मापामरू द्रव्य भोंदू जैसा वैद्य दुराचारी केली सर्वस्वे बोहरी आणि सेखी भिळ करी घात घेणा तैसा गुरु नसावा जेणे अंतर पडे देवा भिड करुनिया गोवा घाली बंधनाचा जेथे शुद्ध ब्रह्मज्ञान आणि स्थूळ क्रियेचे साधन तोची सद्गुरु निधान दाखवी डोळा देखणे दाखविती आदरे मंत्र फुंकिती कर्णद्वारे इतुकेच ज्ञान ते पामरे अंतरती भगवंता बाणे तिहिंची खुण तोची गुरु सुलक्षण तेथे चिरघावे शरण त्यादरे मुमुक्षे अद्वैत निरूपणे अगाध वक्ता परिविषयी लोलंगता ऐसिया गुरुचे निसार्थकता होणार नाही जैसा निरूपण समये तैसेची मनही करी वायो
कृतबुद्धीचा देहो झालाच नाही. निरूपणी सामर्थ्य सिद्धी श्रवण होता दुराशा बाधी. नाना चमत्कारे बुद्धी दंडळू लागे. पूर्वी ज्ञाते विरक्त भक्त तयांसी सादृश्य भगवंत. आणि सामर्थ्य ही अद्भुत सिद्धीचे नियोगे. ऐसे दयांचे सामर्थ्य आमचे ज्ञानाची नुसते व्यर्थ. ऐसा सामर्थ्याचा स्वार्थ अंतरी वसे. निशेष दुराशा तुटे तरीच भगवंत भेटे. दुराशा धरिती ते ओखटे शब्द ज्ञाते कामिक. बहुत ज्ञानी नागवली कामनेने वेडी केली. कामना इच्छिताच मेली बापुडी मूर्खे. निशेष कामना रहित ऐसा तो विरळा संत. अवघ्या वेगळे मत अक्षय जयाचे. अक्षय ठेवा सकळांचा परी पांगडा फिटेना शरीराचा. तेणे मार्ग ईश्वराचा चुकोनी जाती. सिद्धी आणि सामर्थ्य झाले सामर्थ्य देहास महत्वाले. तेणे बिनचाड बळकावले देहबुद्धीचे. सांडुनी अक्षय सुख सामर्थ्य इच्छिती ते मूर्ख. कामने सारखे दुःख आणि काहीच नाही. ईश्वरे वीणचे कामना तेणेची गुणे नाना यातना. पावती होती पतना वर पडे प्राणी. होता शरीरास्यंत सामर्थ्य ही निघून जात. सेखी अंतरला भगवंत कामना गुणे. म्हणून निष्काम कामना विचारू दृढबुद्धीचा निर्धारू. तोची सद्गुरु पैल पारू पाववी भवाचा. मुख्य सद्गुरूंचे लक्षण आधी पाहिजे विमळ ज्ञान. निश्चयाचे समाधान स्वरूप स्थिती. याही वरी वैराग्य प्रबळ वृत्ती उदास केवळ. विशेषाचारे निर्मळ स्वधर्म विषयी. याही वरी अध्यात्म श्रवण हरिकथा निरूपण. जेथे परमार्थ विवरण निरंतर. जेथे सारासार विचार तेथे होय जगोद्धार. नवविधा भक्तीचा आधार बहुत जनांसी. म्हणून नवविधा भजन जेथे प्रतिष्ठले साधन. हे सद्गुरूंचे लक्षण श्रोती ओळखावे. अंतरी शुद्ध ब्रह्मज्ञान बाह्य निष्ठेचे भजन. तेथे बहुभक्त जन विश्रांती पावती. नाही उपासेचा आधार तो परमार्थ निराधार. कर्मे विणनाचार भ्रष्ट होती. म्हणून ज्ञान वैराग्य आणि भजन स्वधर्म कर्म आणि साधन. कथा निरूपण श्रवण मनन नीती न्याये मर्यादा. यामध्ये एक उणे असे तेणे ते विलक्षण दिसे. म्हणून सर्व ही विलसे सद्गुरु उपासी. तो बहुतांचे पालन करता तयास बहुतांची असे चिंता. नाना साधने समर्था सद्गुरु उपासी. साधने विण परमार्थ प्रतिष्ठे तो मागुता सवेच भ्रष्टे. या कारणे दुरीद्रष्टे महानुभाव. आचार उपासना सांडिती ते भ्रष्ट भक्त दिसती. जळोदयांची महंती कोण पुसे. कर्म उपासनेचा भाव तेथे भकाधेसी झाला ठाव. तो कानकोंडा समुदाव प्रपंची हासती. नीच जातीचा गुरु तोही कानकोंडा विचारू. ब्रह्मसभे सदैसा चोरू तैसा दडे. ब्रह्मसभे देखता तयाचे तीर्थने घेता. अथवा प्रसाद सेविता प्रायश्चित बळे. तीर्थप्रसादाची सांडी केली तेथे निजता दिसून आली. गुरुभक्ती ते सठवली एकाएकी. गुरुची मर्यादा राखता ब्राह्मण शोभती तत्वता. तेथे ब्राह्मण्य रक्षु जाता गुरुक्षोभ घडे. ऐसी साकडी दोहीकडे तेथे प्रस्तावा घडे. निश्चयातीस गुरुत्व न घडे या कारणे. तथापि आवडी घेतली जीवे तरी आपण जी भ्रष्टावे. बहुत जनांसी भ्रष्ट व्हावे हे तो दूषणची की. आता स्वाविचारू स्वयातीचा पाहिजे गुरु. नाहीतरी भ्रष्टाकारू नेमस्त घडे. जे जे काही उत्तम गुण ते ते सद्गुरूंचे लक्षण. तथापि सांगो ओळखण होय जेणे. एक गुरु एक मंत्र गुरु
एक यंत्र गुरु एक तांत्र गुरु एक वस्ताद गुरु एक राजगुरु म्हणती जनी. एक कुलगुरु एक मानिला गुरु एक विद्या गुरु एक कुविद्या गुरु एक सद्गुरु एक याती गुरु दंड करते. एक माता गुरु एक पिता गुरु एक राजगुरु एक देवगुरु एक बोलिजे जगद्गुरु सकळ कळा. ऐसे हे 17 गुरु या वेगळे अनेक गुरु एक तयांचा विचारू सांगितलेल. एक स्वप्न गुरु एक दीक्षा गुरु एक म्हणती प्रतिमा गुरु एक म्हणती स्वय गुरु आपला आपण. जे जे यातीचा जो व्यापारू ते ते दयांचे तितुके गुरु याचा पाहता विचारू दंड आहे. असो ऐसे उदंड गुरु नाना मतांचा विचारू परी तो मोक्षदाता सद्गुरु तो वेगळाची असे. नाना सद्विद्येचे गुण याही वरी कृपाळूपण हे सद्गुरूंचे लक्षण जाणीजे श्रोती. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे गुरु लक्षण नाम समास दुसरा. श्रीराम श्रीराम श्रीराम.